सुपरफास्ट आढावा बातम्यांचा अर्धशतकमधून। मवियासह मनसे आणि इतर विरोधी पक्षातील शिष्टमंडळाची राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकारी यांच्यासोबत बैठक। आयोगासमोर विरोधी पक्षाकडून आजही प्रश्नांची सरबत्ती। जवळपास 1 तासापेक्षा अधिक काळ चर्चा। 5 वर्ष निवडणुका लांबल्या, आणखी 6 महिने लांबल्या तर काय फरक पडतो? राज ठाकरेंचा सवाल। जोपर्यंत मतदार याद्यांमधील घोळ क्लिअर होत नाही तोपर्यंत निवडणुका नको, विरोधकांची मागणी। रुटीनसह निवडणुका का घेता? उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। इलेक्शन फॉर सिलेक्शन जाहीर करून टाका, उद्धव ठाकरेंकडून बैठकीत मुद्दा उपस्थित। आम्ही अर्ज केला, जाब विचारला तर आयोग उत्तर देत नाही, जयंत पाटलांचा आरोप। जयंत पाटलांनी निवडणूक आयोगासमोर पुरावे सादर करावे। दरम्यान जयंत पाटलांनी पुरावे समोर ठेवताच आयोगाकडून कागदपत्र तपासू असं उत्तर। निवडणूक आयोगानं निष्पक्षपणे काम करणं अपेक्षित आहे, मात्र निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या दबावात काम करते। काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांची निवडणूक आयोगावर टीका। मतदार याद्यांचा घोळ समोर येणं लोकशाहीसाठी घातक, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। तर सर्व पारदर्शकता आयोगानं समोर ठेवली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी। आम्ही जुनीच यादी वापरतो, नवीन यादी बनवणं आमच्या हाती नाही, निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण। 1 जुलै ही तारीख निश्चित होती, यादी तीच वापरतोय, निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। लोकशाहीत प्रत्येकाला तक्रार करण्याचा अधिकार, मवियाच्या निवडणूक आयुक्तांच्या भेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। मवियाला कोणता विषय कोणाकडे न्यावा याचं भान नाही, भाजपच्या केशव उपाध्ये यांची मवियासह मनसेच्या शिष्टमंडळानं काल घेतलेल्या निवडणूक आयोगाच्या भेटीवर टीका। ही राजकीय अपरिहार्यता की अपयशामुळे येणारी अगतिकता, उपाध्येंचा सवाल। महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाच्या निवडणूक आयोगाच्या भेटीचा काहीही फायदा होणार नाही, वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची टीका। गोंदियात माओवाद्यांचं शस्त्रांचं आत्मसमर्पण, मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा साठा पोलिसांकडे सुपूर्द। गडचिरोली पोलिसांच्या नक्षली कारवाईला मोठं यश, कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती। फडणवीसांकडून पोलिसांना बक्षिसाचा धनादेश, माओवाद्यांच्या शरणागतीसाठी बजावलेल्या कामगिरीबद्दल फडणवीसांकडून गडचिरोली पोलिसांचं कौतुक। महाराष्ट्र शासनाकडून गडचिरोली पोलिसांना 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचं पालकमंत्रीपद सोडलं, तब्येतीचं कारण देत पालकमंत्री पद सोडल्याची माहिती। अजित पवार यांची वरळी येथे पार पडलेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत घोषणा। इंद्रनील नाईक गोंदियाचे नवीन पालकमंत्री, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्री पद सोडल्यानं इंद्रनील नाईक यांच्याकडे गोंदियाच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मोर्चे बांधणी। रविकांत बोपचे यांच्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी। वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश। रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पक्षप्रवेश संपन्न। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यात दब्बा येथे महिला सरपंचावरील अविश्वास ठराव बारगळला। 11 सदस्यांपैकी 8 सदस्य अविश्वास ठरावाच्या बैठकीला उपस्थित असल्यानं प्रस्ताव नामंजूर। पुण्याच्या वाघोली भागात एका प्रसिद्ध शाळेच्या शिक्षिकेनं विद्यार्थ्याला कानशिलात लगावली। मधल्या सुट्टीनंतर विद्यार्थी वर्गात वेळेत न आल्यानं मारलं, पालकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। शिक्षिकेच्या मारहाणीनंतर पुण्यात संबंधित पालकांची शाळेसमोर अजब मागणी। विद्यार्थ्यांना शिक्षिकेला सर्वांसमोर मारावं अशी पालकांनी मागणी केल्याचा शाळेचा दावा। त्यावर शाळेनं पालकांना विद्यार्थ्याचा दाखला घेऊन जाण्यास सांगितल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोर्टात सरकारी वकील एजीपी देशपांडे यांना मारहाण। ॲडव्होकेट महादेव लोखंडे यांनी देशपांडे यांच्या चेंबरमध्ये जाऊन मारहाण केल्याची माहिती। पुण्यातील डेक्कन परिसरात भिडे पुलावर चौपाटीवर शनिवारी मध्यरात्री 2 गटात तुफान राडा। दोन्ही गटांनी एकमेकांवर खुर्च्या आणि वस्तू फेकून हाणामारी केल्याचा प्रकार। डोंबिवलीत श्रीवल्ली महिला संस्था आणि फेरीवाल्या महिलांमध्ये राडा। संस्थेला स्टॉल लावायला महिला फेरीवाल्यांचा विरोध होता। महिलांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतलं। पोलिसांच्या हस्तक्षेपानं परिस्थिती नियंत्रणात आली।
बीडच्या अहिल्यानगर अहमदपूर मार्गावर रास्ता रोको प्रकरणी गुन्हा दाखल. केज तालुक्यात कोरडेवाडी ते साठवण तलाव व्हावा यासाठी कोरडेवाडी ग्रामस्थांनी हा रास्ता रोको केला होता. भिवंडीतल्या खार्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणी 7 आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा तांगडी कुटुंबियांचा आरोप. या विरोधात तांगडी कुटुंबियांचं सबजेल समोर रात्रीच्या वेळी ठिय्या आंदोलन. आरटीओ अधिकाऱ्याची गाडी थांबून नागरिकांनी गोंधळ घातला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वकील आणि इतरांवर गुन्हा दाखल. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकूनं वार केले. महिलेचा जागीच मृत्यू. आरोपी पती सुहास तुकाराम सिद्ध गणेश याला पोलिसांनी केली अटक. वरवंता डोक्यात घालून मुलानंच केली आईची हत्या. दारूला पैसे देत नाही म्हणून हत्या केल्याची माहिती. कोल्हापूरच्या साळुंखे पार्कातली घटना. धुळे तालुक्यात खलाणे गावात भरधाव वेगानं आलेला डंपर बस स्थानकात शिरला. अपघातात एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी. फरार डंपर चालकाचा शोध सुरू. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यात मेथी इथे शेतकऱ्यांचं आंदोलन. औष्णिक प्रकल्पासाठी दिलेल्या जमिनींचं सानुग्रह अनुदान मिळावं या मागणीसाठी टॉवरवर चढून आंदोलन. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी आमरण उपोषण. हमीभाव मिळावा अशा विविध 11 मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचं आमरण उपोषण. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी कुटुंबियांसह धाराशिवच्या साडेसांगवी गावातील पूरग्रस्तांसोबत दिवाळी केली साजरी. पूरग्रस्तांना दिवाळीच्या साहित्यासह प्रत्येक कुटुंबाला 5,000ची मदत देऊ केली. मराठवाड्यातील पूरग्रस्तांना ठाण्यातील ठाकरेंच्या सेनेकडून दिवाळीपूर्वी मदत रवाना. राजन विचारेंकडून जीवनावश्यक वस्तू मराठवाडा आणि पूरग्रस्त भागातील पीडितांना देण्यात येणार. दिवाळीनंतर शेतकऱ्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारणार. मनोज जरांगे पाटील यांची घोषणा. नुकसानाची 100% भरपाई द्यायची नसेल तर ताकदीनं आंदोलन लावून धरणार, जरांगेंचा निर्धार. आपत्तीग्रस्त कुटुंबियांना आणि शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी चितळे समूहाकडून मोठी मदत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत चितळे डेअरीकडून 1 कोटी रुपये देणगीचा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द. मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत. 1,25,00,000चा धनादेश असोसिएशनचे अध्यक्ष श्री अजिंक्य नाईक यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द केला. तळकोकणातील मडुरा गावात ओंकार हत्तीचा धुडगूस. ओंकार हत्ती भातशेती आणि वाड्या वस्तीत फिरत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिरामध्ये पुरातत्व विभागाकडून मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम हाती. शिखराच्या पांढरी कोटिंग त्याचं काढून त्या ठिकाणी मूळ स्थापत्य रचना कायम ठेवण्यासाठी प्रयत्न. सांगली शहराला दुपारी मुसळधार पावसानं झोडपलं. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत. चेन्नईत साई भक्त जितेंद्र उमेडींकडून साईबाबांच्या चरणी 185 ग्रॅम सोन्याच्या मुलामा दिलेली छत्री अर्पण. चेकद्वारे साई संस्थानला 23 लाख रुपयांची देणगीही अर्पण. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर 4थ्या दिवशी वाहतूक कोंडीचा फटका. मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी. गृहमंत्री अमित शहा बिहारमध्ये प्रचाराचं नेतृत्व करणार असल्याची सूत्रांची माहिती. शहा बिहारच्या प्रत्येक जिल्ह्यात सभा घेण्याची योजना आखत असल्याची माहिती. बिहारमध्ये निवडणूक प्रचारासाठी ते 36 सभा घेतील अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए आघाडीत बेबनाव. चिराग पासवानांच्या जागांवर भाजप आणि जेडीयूचे उमेदवार. जागा वाटपात झाल्यापासून एनडीएमध्ये नाराजी आणि तणाव. ऑपरेशन सिंदूर दरम्यान दहशतवादी तळांना लक्ष्य करताना 100हून अधिक पाकिस्तानी सैनिक मारले. डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांची माहिती. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा गोळीबार. पाकिस्ताननं अफगाणिस्तानच्या नांगरहार खैबर सीमेवरील सैन्याच्या चौकीवर हल्ला केला. पाकिस्तानच्या हल्ल्याला अफगाण सैन्याचं चोख प्रत्युत्तर. भारत पाकिस्तान खेळाडूंमध्ये हाय फाईव्ह. हॉकी संघानं सामना संपल्यानंतर हस्तांदोलन केलं. सुलतान जोहर चषक हॉकी स्पर्धेच्या सामन्यादरम्यान सामना 3-3 असा बरोबरीत सुटल्यानंतर हस्तांदोलन. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेला सुरुवात. 28 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या स्पर्धेत यंदा एकूण 38 संघ सहभागी होणार. नेपाळ पाठोपाठ आता आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील बेट राष्ट्र मादागास्करमध्ये जेनझीच्या आंदोलनामुळे विद्यमान सरकार कोसळलं. राष्ट्रीय
सभेच्या महाभियोग प्रस्तावानंतर राष्ट्राध्यक्षांचं प्रतिपादन, त्यानंतर लगेच मंगळवारी लष्करानं देशाची सूत्र हाती घेतली. मथुरेत भाविकांच्या गर्दीत एक वळू घुसल्यानं चांगलाच गोंधळ. गर्दीत घुसलेल्या वळूनं लोकांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्यानं लोकांची उडाली भंबेरी. मध्य प्रदेशात एका अल्पवयीन मुलाला कार चालवणं पडलं महागात. कारवरचं नियंत्रण सुटल्यानं अल्पवयीन चालकानं सुरुवातीला कार एका दुचाकी स्वाराच्या अंगावर चढवली, नंतर एका घराच्या वॉल कंपाऊंडला देखील ही कार जाऊन आदळली. मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र प्रकल्पात वाघिणीची छेड काढणं पर्यटकांना चांगलंच महागात पडलं. चिडलेल्या वाघिणीने